आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत असा लसूण बुरका। चला तर मग त्यासाठी इथे आपल्याला खलबत्त्यामध्ये लसूण असा ठेचून घ्यायचा आहे। लसणाचे प्रमाण जास्त घ्यायचं आहे। लसूण ठेचून घेतला की भाजलेले शेंगदाणेही मोठे मोठे असे ठेचून घ्यायचे आहेत। इथं असे कूट तयार करून घ्यायचे आहे मोठे। कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये लसूण घालून घेऊया आणि लसूण छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळायचा आहे, म्हणजे खाताना छान असा क्रंची लागेल। त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे। कूट जास्त तळायचे नाही, नाहीतर ते करपते आणि कडू लागते। लगेचच कोथिंबीर, लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करूया। गॅस बंद करून घेऊया। हे पहा मस्त कलर आला आहे लसूण बुरक्याला। बऱ्याच वेळा भाजीला काहीही नसते, अशा वेळी तुम्ही हा लसूण बुरका तयार करून खाऊ शकता। खूप छान आणि एकदम टेस्टी असा लागतो।